नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो. मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमो मध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता डिवोर्सचे पेपर पार्थने काव्याला दिलेले असतात मित्रांनो. तर काव्या आता ठामपणे नकार देत म्हणते की मला घटस्फोट नकोय. तो माझा हे होता इगो होता, पण वकिलांना घरी बोलावलं होतं, पण तुम्ही त्याचा गैरसमज करून घेऊ नका. आणि मला घटस्फोट घ्यायचा असता तर मी एवढे 2 महिने का थांबले असते. तर पार्थ म्हणतो की तुम्ही हे मला बरं वाटावं म्हणून बोलताय, पण आता नाती पहिल्यासारखे होऊ शकत नाही असं तो म्हणत असतो. आणि आता बाहेर झोपायला जात असताना काव्य म्हणते की पार्थ तुम्ही कुठे चाललात. तेव्हा पार्थ म्हणतो की मी बाहेर खाली हॉलमध्ये झोपायला चालले. तर काव्य म्हणते की नाही तुम्ही इथे झोपा, मीच जाऊन बाहेर झोपते. असं म्हणत काव्य जबरदस्तीने आता बाहेर पडते. तर दुसरीकडे जीवाचेही तेच हाल झालेले असतात. नंदिनी त्याला दिवस देत असते तर जीवा खूप घाबरलेला असतो, कारण नंदिनीचं असं वागणं त्याला अजिबात पटलेलं नसतं. नंदिनी एवढं टोकाचं पाऊल का उचलत असेल, त्यानंतर सगळ्याच कुटुंबाला आता आपण काय सांगायचं याचाच विचार आता जीवा करत असतो. आता तो फेऱ्या मारत असतो आणि त्याला दिसतं की हॉलमध्ये कोणतरी झोपले. जवळ आल्यानंतर त्याला कळतं की ती तर काव्य आहे. तो समजून जातो की इथे ही झोपली म्हणजे दादासोबत हिचं भांडण झालं असेल. जीवाला आता काव्यासोबतचे एक जुने क्षण आठवू लागतात आणि तो विचार करतो की आपण दोघं जर एकत्र असतो तर किती बरं झालं असतं. खरं तर आपण दोघं एकत्र आलो नाही आणि आपल्यामुळेच पार्थ आणि नंदिनी सुद्धा वेगळे झाले. आता आपल्या डिवोर्स घेऊन त्यांना आणखीनच त्रास होणार आहे. तर जीवा रडतच जे आहे ते काव्याला सगळं दुखणं सांगत असतो. तर काव्य ही झोपलेली नसते. तिला जीवाचं बोलणं ऐकून रडू येत असतं. तर मित्रांनो आता काय होणार ह्या सगळ्या नात्यांचा गुंता होऊन बसला या मालिकेमध्ये. तर तुम्हाला काय वाटतंय की मालिकेमध्ये पुढे काय व्हायला हवं ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.